तुमचं मूल अभ्यास करत नाही, सतत मोबाईलमध्ये आहे. पण आज मी एक सत्य सांगणार आहे, तुमचं मूल बिघडलं नाही, त्याला बिघडवलं गेलं आहे. आणि हो, हे ऐकायला कठीण आहे, पण त्यामागे जबाबदार कोण आहे माहिती आहे का? तर त्याला जबाबदार आहेत पालक. मुलं मोबाईलची व्यसनी नसतात, ती पालकांच्या सवयींची कॉपी करत असतात. मित्रहो, रिसर्च काय सांगते बघा. आज भारतात 70%पेक्षाही जास्त मुलं रोज 2 तासांपेक्षा जास्त स्क्रीन वापरतात. आणि त्याचा परिणाम काय आहे? तर लक्ष कमी होतं, अभ्यास कंटाळवाणा वाटतो, मेंदू सतत डोपामिनच्या सवयीचा होऊन जातो. रिसर्च सांगते, जास्त स्क्रीन टाइम असलेल्या मुलांमध्ये एन्झायटी, अटेन्शन प्रॉब्लेम आणि स्लीप डिस्टर्ब होतो. म्हणजे काय? मोबाईल फक्त वेळ खात नाही. मोबाईल फक्त वेळ खात नाही, तो मुलांचं भविष्य खातो. पण एक प्रश्न विचारू का? मुलाच्या हातात मोबाईल कोणी दिला? रडत असताना हा फोन घे असं कोण म्हटलं? जेवताना युट्यूब कोणी लावला? तर पालकांनी. आज आपणच मुलांना शांत करण्यासाठी मोबाईल देतो आणि उद्या म्हणतो माझं मूल अभ्यास करत नाही. पालकांनी दिलेला मोबाईल आज मुलांच्या भविष्याचा रिमोट बनला आहे. कल्पना करा, एक मूल आहे, त्याच्या हातात पुस्तक नाही, स्क्रीन आहे, त्याच्या डोक्यात स्वप्न नाहीत तर रील्स आहेत, त्याच्या डोळ्यात लक्ष नाही, कुठलाही एम नाही तर डिस्ट्रॅक्शन आहे. आणि मग आपण म्हणतो आजकालची मुलं अभ्यास करत नाहीत. मित्रहो, पण आज एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलं बदलणार नाहीत जोपर्यंत पालक बदलत नाहीत. मित्रहो, मुलांना शिकवायचं असेल तर आधी स्वतः उदाहरण बनावं लागतं. आता याच्यावरती सोल्युशन काय आहे तर जाणून घेऊया. चला, आज आपण बदलाची सुरुवात करूया आणि मोजून 6 उपाय मी तुम्हाला सांगतोय. हे जर आपण अंमलात आणले तर निश्चितच आपलं मूल अभ्यासामध्ये आणि त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या अभ्यासामध्ये, त्याच्या बऱ्याच याच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होते. नो मोबाईल झोन तयार करा. दररोज 2 तास घरात पूर्ण मोबाईल बंद. दुसरा मुद्दा म्हणजे स्टडी कल्चर बनवा. तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून पुस्तक उघडा, मुलं आपोआप कॉपी करतात. तिसरा मुद्दा म्हणजे मुलांसोबत बसा, जा अभ्यास कर असं नाही, चला आपण एकत्र अभ्यास करूया असं म्हणा. चौथा मुद्दा म्हणजे मोबाईल रिवॉर्ड सिस्टम आपण या ठिकाणी आणला पाहिजे. आधी अभ्यास मग मोबाईल, नियम मोडला तर मोबाईल बंद. आणि 5वं म्हणजे कौतुक करा. मुलांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी जर चांगलं काम केलं असेल, चांगला अभ्यास केला असेल, चांगले गुण मिळवले असतील तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. याच्याने काय होणार? त्यांचं प्रेशर, त्यांचा दबाव ऑटोमॅटिकली कमी होतो. तू हे करू शकतोस, हे वाक्य मुलांचं आयुष्य बदलू शकतं बरं का. आणि शेवटचं आहे रुटीन इज इक्वल टू डिसिप्लिन, म्हणजे ठराविक वेळ आणि ठरलेला अभ्यास. हे 6 उपाय जर अंमलात आणले तर निश्चित मुलांमध्ये बदल होतो. मित्रहो, मुलं वाईट नाहीत बरं का, त्यांना दिशा हवी आहे. आणि ती दिशा गुगल नाही देणार, मोबाईल सुद्धा देत नाही, चॅट जीपीटी देत नाही, ती फक्त पालक देऊ शकतात. आजपासून एक निर्णय घ्या, मोबाईल कमी, मुलांसोबत वेळ जास्त. आणि बघा, तुमचं मूल बदलायला वेळ लागणार नाही. कसं आहे माहिती का, मुलाचं भविष्य बदलायचं असेल तर तो आपणच बदलू शकतो. तर रिमोट नाही, स्वतःचं वर्तन बदलायला लागेल. मित्रहो, ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आपण कमेंट्स करायचं आहे. जर नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.